प्रशासन करते, साधारणतः महिन्याला 1200 स्टेरिलायझेशनची आहे, परंतु हे स्टेरिलायझेशनची संख्या वाढायला पाहिजे, प्रॉपर आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे आणि नेमका आकडा समोर यायला पाहिजे की नेमकी कुत्री किती आहे. त्या कुत्र्यानुसार मग ॲक्शन प्लॅन ठरेल. त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली की याचा जो ॲक्शन प्लॅन आहे तो द्या, नेमका आकडा द्या आणि जे खरं म्हणजे पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हे स्टेरिलायझेशन होणं गरजेचं आहे. ते जर नाही झालं तर परिस्थिती अत्यंत वाईट होईल. दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च होतो, परंतु केंद्र सरकारकडून जे अनुदान महापालिकेला मिळायला पाहिजे ते अनुदान महापालिका प्रशासनाच्या काय म्हणतात ते की महापालिका प्रशासनाने ते क्लेम केलं नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये केंद्र सरकारकडून जे येणार होते ते आज आलेले नाही आहेत. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी आहेत. आकडेवारी वाढते त्यांची जनगणना नेमकी कशी करायची, कुत्री मोजायची कशी आणि नेमकं त्याचा आकडा कसा? नाही, मुळात कसं आहे त्याची एक पद्धत आहे. दर 5 वर्षांनी कुत्र्याची गणना शासनामार्फत होते आणि कुत्र्याच्या संदर्भात कसं असतं की कुत्रा आपला विशिष्ट एरिया जो आहे तो सोडून इतर ठिकाणी जात नाही. त्याच्यामध्ये त्यांचा एक अल्फा कुत्रा असतो जो लीडर असतो. त्या लीडरच्या सांगण्याप्रमाणे किंवा लीडर जसं करतो तसं ती कुत्री फॉलो करतात आणि जर तुम्ही एखाद्या एरियामध्ये 10 कुत्री असतील तर त्या 10 कुत्र्यांपेक्षा वेगळी कुत्री तर त्या ठिकाणी जन्म झाला तर अदरवाईज वेगळी कुत्री त्या ठिकाणी येत नाही आणि प्रत्येक कुत्र्याचा एक ठराविक टेरिटरी आहे. हा जो डेन्सिटी पॉप्युलेशन आहे या ठिकाणी टेरिटरी छोटी आहे, गावांमध्ये टेरिटरी मोठी असते. त्यामुळे कुत्र्याची गणना करणं खूप सोपं आहे. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये प्रशासनाने काही केलं नाही. आत्ताच्या गणनेमध्ये काही माहिती नाही. त्यामुळे हे जे काही आकडे आहेत सगळे फसवे आकडे आहेत आणि त्यामुळे नीट उपाययोजना होत नाही. या ठिकाणी जे ठेके दिलेले आहेत त्यांच्याकडे इक्विपमेंट नाही आहे, त्यांच्याकडे जी साधन सामग्री असायला पाहिजे ती नाही. अशांना ठेके दिलेच कसे काय? मुळात हे दोन्ही जे ठेकेदार आहेत या दोन्ही ठेकेदारांना केंद्र सरकारची मान्यता नाही. AWBI ॲन्युअल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया याची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जे मान्यताप्राप्त सेंटर्स आहेत किंवा मान्यताप्राप्त संस्था आहेत त्याची यादी आहे, परंतु या दोन्ही संस्थांचं नाव त्या ठिकाणी नाही आणि कुठली नवीन संस्था सुरू झाली त्यांनी काम सुरू केलं तर त्याला त्या सेंटरला 6 महिन्याच्या आतमध्ये त्याची मान्यता घ्यावी लागते. परंतु आजपर्यंत जवळपास 1.5 वर्ष झाले कुठली मान्यता नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या आणि कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का? आता आम्ही तीच मागणी केली की ह्या सगळे जे विषय आहेत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार पकडायला पाहिजे. परंतु आपण बघितलं असेल तर महापौर महोदय या सगळ्या प्रशासनाला पाठीशी घालतात. नेमका मला उद्देश कळत नाही. हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय वसई विरारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज रोज प्रत्येक नगरसेवकाला आणि तुम्हाला सुद्धा कुत्र्याच्या संदर्भात लोकांचे फोन येतात, तक्रारी येतात आणि आपण रोज ऐकतो कुत्र्यांचे हल्ले आणि रॅबिजचे मृत्यू. त्यामुळे महापौर महोदयांना विनंती आहे की ह्या प्रशासनाला याच्यामध्ये पाठीशी न घालता आम्हाला कोणाचाही प्रशासनाचा आकस नाही, परंतु वास्तव लोकांसमोर आलं पाहिजे आणि ठोस उपाययोजना झाली पाहिजे. अन्यथा या ठिकाणी लोकांना जगणं मुश्किल होईल अशी परिस्थिती. सर, कुत्र्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये महासभेमध्ये चर्चा झालेली आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप सुद्धा आहे की महापालिकेकडे याचा आणखी सर्वे सुद्धा व्यवस्थित नाही आहे, त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले जातात. नेमकं काय वस्तुस्थिती आहे? असं आहे की गेले महिनाभर हे श्वानप्रेमी आहेत किंवा ज्यांना त्रास होतो अशा विविध घटकाच्या लोकांशी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. आयुक्तांनी देखील घेतलेल्या आहेत. त्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या नव्हत्या. आम्ही तो पाठपुरावा चालू केलेला आहे. आधी काय झालं आहे त्यापेक्षा आता काय करायला पाहिजे नागरिकांसाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांचं नसबंदी कशी करता येईल किंवा जे अग्रेसिव्ह कुत्रे होतात किंवा चावतात वगैरे अशांसाठी नेऊन त्यांना कसं ठेवता येईल, त्यांच्यासाठी कसं केंद्र स्थापन करता येईल ते आहे. त्याच्यानंतर जनावरांचे जे डॉक्टर हवे आहेत इकडे या विभागामध्ये का जे नाही मिळत तर त्यांची अपॉइंटमेंट कशी केली जाईल किंवा जनावरांचा दवाखाना कसा करता येईल असे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत. कारण सर्व घटकांशी, प्राणीमित्रांशी, श्वानप्रेमींशी आम्ही याबाबत चर्चा केलेली होती. भारतभरातनं माहिती गोळा करून
की बाबा काय काय उपाययोजना करायला पाहिजेत त्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी जे ठेकेदार दिलेले आहेत किती कुत्रे वसई विरार महापालिकेमध्ये आहेत, त्याच्यासाठी कितीचं बजेट निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या काय उपाय अजून सर्वे करण्यासाठी काय एजन्सी नेमावी, कशा प्रकारे सर्वे करावा याबाबत अंदाजित कुत्र्यांची संख्या आता दिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांची गणना कशी करायची, त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया कशा करायच्या याबद्दलची चर्चा झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना मागे खाद्य कसं द्यायचे, शेवटी काही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की कुत्र्यासंबंधी काय काय करायला हवं आहेत आणि त्या गाईडलाईनप्रमाणे महापालिका आता कार्य करत आहे. या ठिकाणी जे ठेके दिलेले आहेत त्यांच्याकडे जी सुविधा असायला पाहिजे ती नाही आहेत. वसईचा माणूस सांगतो, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सांगतो विरारवाल्यांना कॉन्टॅक्ट करा, विरारवाले सांगतात वसईवाल्यांना कॉन्टॅक्ट करतात, एकमेकावर चालढकल करतात. अशांवर काय कारवाई करणार आहे? बघा, हा कशाबद्दलचा विषय आहे तुमचा नक्की? हा जो विषय आहे जे जखमी कुत्रे आहेत त्यांच्या संदर्भात. तर कुत्र्यांसंबंधीचा जो विषय आहे, जखमी कुत्रे आहेत त्यांना घेऊन जाणं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं, या सगळ्यासाठी एजन्सी नेमलेली आहे आणि तिकडे प्राणीमित्र आहेत त्यांना मुभा दिलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास ते जाऊन तिकडे निरीक्षण करू शकतात. तिकडे कॅमेरे लावलेले आहेत आणि अशा काही तक्रारी आपल्या असतील तर महापालिकेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करायला.